नमस्कार. आज मी ते मासे घेतलेले आहेत. मुड्डूसे मासे म्हणतात त्याला. साफ करून घेते, खवळं काढून घेते आणि शेपटीकडचा भाग आणि कल्ले कापून टाकते. आणि डोक्याकडचा भाग काढते. पोटातली घाण काढून टाकते. एका माशाचे 2 तुकडे करून घेते. अशा प्रकारे मासे कापून घेतलेले आहेत. हे तळायसाठी चिरा पाडून घेतलेत आणि जे मोठे आहेत त्याचे 2 तुकडे करून घेतलेत. इथे कढईत तेल घेऊन कोलंबी परतून घेते. हळद आणि मीठ घालून कोलंबी परतून झाल्यावर काढून घेतलेली आहे. त्यात कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालून परतून घेते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला. टोमॅटो जरा नरम झाल्यावर लाल मिरची पावडर आणि धणे पावडर घालते. भोपळी मिरची कापून मोठे तुकडे करून घेतलेले ते घालते. परतून घेते आणि पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते आणि परतून ठेवलेली कोलंबी घालते आणि झाकण लावून मसाला शिजून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. भाजी मिक्स करून घेते आणि कोथिंबीर घालते. भोपळी मिरची घालून कोलंबीची भाजी तयार आहे. इथे सुकी करंदी घेतलेली आहेत. त्याचा डोक्याकडचा भाग काढून घेते. अशा प्रकारे हे टाकून देते आणि डोक्याकडचा भाग घेते. करंदी साफ करून घेतलेल्या डोक्याकडचा भाग वेगळा ठेवला आहे आणि हा कचरा टाकायचा आहे. डोक्याकडचा भाग पाण्याने धुवून टाकते. पाण्यात भिजत नाही घालत आहे. 2-3 वेळा धुवून घेतल्यावर तव्यावर परतून घेते. कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. परतून झाल्यावर थंड झालेले आहे आणि आता पेपरमध्ये घेऊन दगडाने चेचून पावडर करून घेते. अशा प्रकारे करंदीच्या डोक्याची पावडर करून घेतलेली आहे. इथे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मिक्सरमधनं वाटून घेते जाडसर. तर चवीप्रमाणे मीठ आणि तेल घालते आणि मिक्स करून घेते. एक कांदा घेतलेला उभा चिरलेला. इथे प्लेटमध्ये करंदीच्या डोक्याची पावडर, कोथिंबीर आणि कांदा मिक्स करून घेते. अशा प्रकारे आयत्या वेळी मिक्स करून खायचं असतं. मुड्डूसे घेतलेले आहेत. त्याला लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून ठेवते बाजूला. 10-15 मिनिटांनी कढईत 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालते. लसूण लालसर झाल्यावर त्यात मसाला लावून ठेवलेले मासे घालते आणि परतून घेते दोन्ही बाजूने. आता त्यात पाणी घालते. कोथिंबीर घालते. 4-5 कोकमं बारीक तोडून घेतलेली आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. झाकण लावून मासे शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. हलक्या हाताने मासे परतून घेते. पुन्हा झाकण लावून घेते 2 मिनटं. आता झाकण काढून मिक्स करून घेते आणि वरून कोथिंबीर घालते. मुड्डूसाची ग्रेव्ही तयार आहे. इथे तळायसाठी मासे घेतलेले आहेत. त्याला कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ लावून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवलेले आहे. इथे तांदळाचे पीठ, रवा आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे. मिक्स करून घेते आणि मसाला लावून ठेवलेल्या माशांना लावून घेते.
इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करायला ठेवते. मासे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झालेले तर काढून घेते. ते कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरमध्ये वाटप बारीक वाटून घेते, थोडं थोडं पाणी घालून. वाटप वाटून झालेलं आहे, भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. त्यात मीठ लावून धुवून घेतलेली कैरी घालते. कैरी शिजल्यावर त्यात मासे साफ करून धुवून ठेवलेले घालते. चवीप्रमाणे मीठ घालून कढीला छान उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे, मासे शिजलेले आहेत. मुड्डूशेची कढी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.